भावानं बहिणीनं कापूस लावायचा झाला आमचा समजा. जर पद्देव असते तर किती खुश झाले असते की इतक्या बिगीनं कापूस लावायचा झालाय म्हणून. तुम्ही बघू शकतात कापूस लावायचा झाला. हे झाड लावायचा तर काही भेंडरं, काही गवारी, दोडके, गवारीच्या शेंगा ते लावल्यात. काकड्या म्हणलं खायला होत्या ना, लेकरं ते काकड्या ते खातील म्हणून लावल्या. जर आज पद्देव असते तर माझे आज किती खुश झाले असते, किती आनंद असता की. आणि इतका स्वतः बी इतका आनंदित राहिले असते की पद्देव संगटा जोडीनं कापूस ते लावला, हर गोष्ट जोडीनं केली म्हणून. पण तसा आनंद नाही आता जितका पहिला आनंद होता आहे. तुम्ही गेल्या वर्षीची व्हिडिओ बघू शकता, त्याच्यात मी किती आनंदात आहे, मी किती बोलते. माझी पद्देव मी संगट कापूस लावलेले आहेत आणि ह्या बारीस मी एकटी लावलेली. सोबत समधे आहेत पण जोडीदार नाहीत, माझी पद्देव नाहीत. त्याच्याने जास्त बेकार वाटते की आज जर असते रानामध्ये तर जोडीनं लावला असता, समजा हसून खेळून काम व्यवस्थित झालं असतं. तसं व्यवस्थितच झालं पण नाहीत. त्यांचा भास होतो की आहेत ते पण दिसत नाहीत. असं झालं आहे जीवनात. असते दिसत असते तर आनंद वेगळा होता. जीवात मग हृदयात की आहेत ते माझ्यापाशी पण रिअलमध्ये दिसायला नाहीत ते माझ्यापाशी. मनाला हाय म्हणून आसरा भरपूर आहे पण दिसत नाहीत. आज कापूस लावायला असतं तर किती छान वाटलं असतं पण नाही आता तसं.